चालल्या दिसते काय? बास भाई 6 तासाची मेहनत जी 10 मिनिटात तुम्हाला दाखवली ती रंग लागली. आणि डिग्रज गाव आणि डिग्रजचा कृष्णाकाठ पाहताना मित्रांनो, या भागात आता मयुरेश भरपूर भाग येणार, कारण की तो मी सांगितलं होतं की तो सुट्टीला आल्यानंतर त्याचे भाग भरपूर चालू होणार. ट्रॅक्टरचा आवाज मित्रांनो आपला डिस्टर्ब करत नाही बरं का. ट्रॅक्टरचा आवाज गावात हा येणार. सगळ्यात जास्त आवाज करणाऱ्या वस्तू म्हणजे मशीन हे गावात ट्रॅक्टरचं असते, आणि ट्रॅक्टर सध्या निघून गेला, आवाज कमी झाला आहे. आणि त्याच्या मागोमाग इथे साळुंकीचा आवाज आला तुम्हाला दिसेल, कारण की मी यावेळी मोबाईलला हे लावलं नाही, फिल्टर लावला नाही आहे आवाजाला, त्यामुळे जे काय आवाज असतील बाहेरचे ते सगळे रेकॉर्ड होणार आहे याच्यामध्ये. गेला ट्रॅक्टरचा आवाज गेला. तर डिग्रजच्या कृष्णाकाठा किनारी आपला मित्र आला आहे मयुरेश. तुम्हाला माहिती आहे आता 2 महिने सुट्टी आहे, मग 2 महिने त्याचे काही ना काही तर भाग भरपूर येणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर वेगवेगळे भाग डिग्रजच्या कृष्णाकिनारी दररोज संध्याकाळी 8:15 वाजता ते 9:15 वाजेपर्यंत 10 मिनिटाचा भाग टाकायचा मी पुरेपूर प्रयत्न करतोय. पाहत चला. आणि हा भाग जास्त मोठा व्हायला नको. या भागात पहा मगर बघण्याची इच्छा झाली. कुणाला कशाची इच्छा, कुणाला कशाची इच्छा. मयूरला झाले मगर पाहण्याची इच्छा. नॅचरल आदिवासात असणारी मगर बघायची इच्छा, आणि ती इच्छा पूर्ण केली आहे. भरपूर झटून पूर्ण केली आहे. भरपूर ठिकाणी फिरलेलं आहे. तर हे 10 मिनिटात पहा आणि खुश राहा, सुरक्षित राहा. आवडल्यास भाग नक्की सर्वांशी शेअर करा. डिग्रजचा कृष्णाकाठ हे डिग्रज, इथे शेती आणि इकडे डिग्रज गाव, अशा प्रकारे भाग येत असतात. शेअर कर चला आणि खुश राहा, सुरक्षित राहा. सर्वांना पाठवत मात्र राहा. चला. कुणाला कशाची आवड तर कुणाला कशाची आवड. आमच्या ह्या मुंबईच्या मित्राला मात्र देशी मगर पाहायची आवड आणि तिच्या नॅचरल आदिवासात. बरं हे दिसणं सोपं आहे का? इतकं सोपं असेल तर मगर आम्हाला देखील बघायला मिळाली असती, पण हे खूप अवघड आहे. पूर्ण दिवस आम्ही यासाठी घालवलेला होता आणि पण तरी देखील दिसली नव्हती. दुसऱ्या दिवशी दिसली होती. आणि या ठिकाणी काय आहे इथे? इथे माणसं जेवत आहेत. 2 पांढरी बगळा आहेत, म्हणजे माणसं तिथं जेवत बसले आहेत निवांत. दोघांचा कलर शर्टाचा सेमच आहे. आणि ते तिथं का बसले आहेत हे कारण तुम्हाला नंतर समजेलच. या ठिकाणी मयुरेश इकडे उभारला आहे आणि वीटभट्टीचा सीझन सध्या संपला आहे. पावसाळा आला की विटा बंद करायच्या. एकदम नदी काठला जाऊ नको. मगरीचा वावर फुलला इथं. मगरीचा वावर फुलला इथं. तिथनंच पोरग्याला नेलं ते ओढ नाही का, मशीर बसले तिथं. म्हशी पाण्यामध्ये बसले आहेत, त्या ठिकाणी आपण जायचं आहे, पण उतार भरपूर आहे. आई शपथ, काठी घुसली असती. उभी असते काठी आडवी होती म्हणून वाचलो बघ. थोडक्यात काठी घुसली असती. होय, काठी ती लागली असती. ये तेव्हा कसं उड्या मारता आलं तसं उड्या मारते. सावकाशी बघा, स्पीड कंट्रोल होत नाही. स्पीड कंट्रोल होत नाही. अरे मशीनो, आमचा आवाज चाहू लागल्यावर लगेच पाण्यात वर आला होय. आणि कसं बघायचं बघा की, डोळा कशी करून बघायला बघा की. बहुतेक आमच्या आवाजानं उठले. सगळं शांत. घाबरून कसं काय वर आल्या? का घाबरून आले मित्रांनो? कारण त्यांनी माणूस तिथं वस्ती कमी आहे, कारण कोण जात नाही. आणि हे 2 जण आता निवांत झोपी गेलेत बघा. जेवण केलं निवांत काट्याच्या एका छोट्या सावलीखाली झोपी गेले. तिथं काय मगर दिसलं नाही. मग आपल्याला पुढं जावं लागेल दुसऱ्या एका ठिकाणी पाहण्यासाठी. आणि तिथे सध्या नवीन पूल झाला आहे, त्या ठिकाणी आपण जायचं आहे आता. हे पहा, आधी या ठिकाणी खड्ड्यातून जावं लागत होतं, आता या ठिकाणी मस्त असा नवीन पूल झाला आहे. त्यामुळे मस्तपैकी जाणं आपल्या डिग्रजच्या कृष्णाकिनारी वेगवेगळ्या ठिकाणी अशा पुलावरून फिरायला मजा येणार आहे. कारण की आता अडचण खूप कुठे येत नाही, कारण कच्चा रस्ता असला गाडी अडकायची. आणि हे आहे आपल्या बसवेश्वराचं मंदिर. तुम्ही म्हणाल बसवेश्वराचं मंदिर तुम्ही याच्या आधी पाहिलं ते खूप मोठं आहे, तर हे कसं काय? याची एक मित्रांनो जुनी आख्यायिका आहे. ती एक दिवशी मी तुम्हाला नक्की सांगेन की हे मंदिरच मेन कसं काय. आणि मयुरेशच्या झाडाला म्हणला बेलाचं पान आहे. अरे बेलाचं पान एवढं मोठं झाड असते, त्याला बेलाचं वाटलं, पण बेल नाही येतो, ते ह्याचं झाड आहे, शिसमचं झाड आहे, शिसम वृक्षाचं. आणि आंब्या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी कडला. मंदिराच्या आधी आंब्याकडे जाऊ. पाणी आंब्यावर सांडलेलं आहे असं वाटतंय, दवबिंदू पडल्यासारखे दुपारी. पण तो काहीतरी चीक आहे आंब्यावरला. हे पहा, प्रत्येक आंब्यावर काहीतरी चीक पडला इथं. आणि मधाचं एक पोळ देखील दिसलं आपल्याला. अरे मधाचं पोळ आपला कितीही अडचण असलं दिसते कसं काय कोणाची, एकदम छोटा आहे हा, काय आपण काढणार नाही, त्यामुळे काय अडचण नाही. या गोष्टीचं मयुरेशला मात्र खूप आश्चर्य वाटलं. कितीही अडचणीत मध असेल तर तुम्हाला दिसतो कसं काय म्हटला तो. अरे अहो, मी हात लावल्यावर मोडलाय. तोडायला लक्षात येतो. तोडला नाही मी, हात होता असा, हात लावला तो. आता काय घ्यायला लागते? आता घे त्याला, खाऊन बघ कसं लागते. आंबडा तिथे बघ जमल्या, ते जमल्यावर लागलं, जमिनीजवळ लागलं. कुठे? हो तिथे जमिनीजवळ खड लागलं. हां, काय म्हणून ओळखलं ते. ह्याच्यावर लेअर कसले काय काय कसलं तर लेअर आलं त्यावर. का औषध मारली? नाही तशी नॅचरल लेअर आहे. इथंच लागलं बघा. मग आहे नाही आंबा बघ कसा आहे. काय फांदी नाही, काय नाही, मधनंच आला इथं. कुठे कुठे? हो यो हा मधनंच आला आहे.
या आंब्यानंतर फणसाला चॅलेंज केलं. फणस खोडात येतो तसा हा आंबा देखील खोडात आला होता. आणि या ठिकाणी मला काहीतरी दिसल्यासारखं झालं आहे, पण नाही, हे मोठं दिसतंय म्हणजे हे मुंग्यांचं पोळं आहे मित्रांनो. आणि इथे कढीपत्ता देखील भरपूर मोठा आहे. किती पाय तेवढा कढीपत्ता घे, किती पाय तेवढा कांदा पोहे कर. पुढे गेल्यानंतर पांढरे पेरू तर लई बघितले राव, पण इथं लाल पेरू दिसायला लागलाय. अहो ते लाल पिरो, अहो ते लाल आहे का? हो अर्धा मला पण पाहिजे. मला पण अर्धा करा एका बाजूनं. एक नंबर. शंकरा रे शंकरा, हे भगवान शंकरा. तर मगर तर बघायला जायचीच आपल्याला, पण त्यासोबत जे काय काय दिसते ते देखील पाहायचं आहे. आता भगवान शंकराच्या मंदिरात, जे बसवेश्वर मंदिराचं मूळ मंदिर आहे, याची एक छान आख्यायिका आहे. ती एकदा मी नक्की एका भागात तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो. देऊळ उघडाई, देऊळ बंद भाग 1 झाला, भाग 2 झाला, पण आपल्या इथे देऊळ उघडं कंटिन्यू आहे सर्वांच्या दर्शनासाठी. हे बेरा झाड, हो हे बेरा झाड आहे का? मयुरेश जसा बेलाकडे वळला तसा मी मंदिराचं निरीक्षण करायला लागलो. आजूबाजूला काय दिसतंय तर चाफ्याचा वास एकदम सुगंधित असा यालाय मंद. इथे भरपूर चाफे झाड आहेत. नाही मित्रांनो, चाफ्याचं झाड एकच आहे, पण भरपूर चाफ्याची फुलं आहेत. फुलानेच वास येणार ना, झाडाने कसा वास येईल? तर भरपूर चाफ्याची फुलं अशी पडले आहेत. मी पण बेल घेतो, एक बेल घालतो. बसवेश्वर मंदिराचं मूळ मंदिर बघा, महादेवाचं मंदिर मूळ मंदिर आहे. बसवेश्वर मंदिर गावात आहे, पण त्याचं मूळ मंदिर इथं आहे. ओम नमः शिवाय. शंकराचं मंदिर जेथे असेल मित्रांनो, तिथे आता इथे थोडंसं उंच दरवाजा आहे, पण दरवाजा हा नेहमी लहान असतो, कारण की शंकर हा रुद्रदेवता आहे आणि त्याच्यासमोर आपला वाकूनच जावं लागतं, म्हणून त्याचं प्रवेशद्वार हे लहान असतं. मुझे वीराना पसंद है. आता इथे दर्शन घेऊन झालं तर आपलं मेन काम मगर पाहणे, चला, आणि लाल पेरू देखील खाणे. डिंकाचे लाडू तर मित्रांनो तुम्ही भरपूर खाल्ले असतील, पण तो डिंक सिंथेटिक म्हणजे असतो बरं का मित्रांनो. नॅचरल डिंक हा इतका कमी आहे, आता कुठे कुठे तर दिसतो. इथं आम्हाला बाबळ्या झाडाला तो दिसला. हा खरा नॅचरल डिंक आहे मित्रांनो. तिथे खास पाडला तिथं आले का? अरे ब्लॉगर हो का? हो आहे. कशाला राहून दिसू चांगलं लागत नाही. हात चिकट झाला त्याचं काय? हात चिकट जा, हात चिकट लय लय चिकट असते. नेहमीच इथे भयान अशी शांतता असते. या ठिकाणी दुसरं एक झाड आहे, लिंबाचं झाड. तर लिंबाला देखील थोडासा डिंक आला आहे. मी म्हटलं इतकासा गम म्हटलं जातं इंग्लिशमध्ये डिंकाला. तर या ठिकाणी इतकासा छोटासा डिंक कसा आहे? तर वर पाहत होतं काय, या ठिकाणी भरपूर डिंक लागलेला आहे, पण वर चढणं काय आपलं शक्य नाही. आणि शक्य नाही म्हणण्यापेक्षा आपलं काढायचं नाही. डिग्रजचा कृष्णाकाठ या बोर्डवरून एकदा मयुरेशने हात फिरवला. आपलं डिग्रजचा कृष्णाकाठचं चॅनल चालत आहे व्यवस्थित आणि लोक पाहत आहेत. आता खरं काम मगर पाहण्याचं. या ठिकाणी जायचंच आहे आता. काट डोळ्याचं ना आता. काटा डोळ्याचं. होय आज डोळ्याचं. मी खाली बघा दिशा नाही, खाली गाडीला लय मोठी मोठी काटा, गाडी पंक्चर होऊ शकते. काढ्या बसून तिकडे. गाडी पंक्चर झाली तर जायचं अवघडून पडली गावाकडे. एकतर विराणा आहे सगळा. जय श्री नागदेवता. बाजूलाच नागोबाचं मंदिर होतं. त्याला जाता जाताच आम्ही नमस्कार केला आणि पुढे गेल्यानंतर आता इथे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त विराण आहे, कारण की ते येरळा नदी आहे. येरळा आणि कृष्णेचा संगम आहे. या संगमावर आम्हाला असं होतं, मयुरेश म्हणतात जायचंच आपण. माझी इच्छा नव्हती, पण तो म्हणतात जायचंच आपण, काही होऊन दे, पण आज दिवसभरात मगर ही दिसलीच पाहिजे. अरे तसं कसं दिसेल म्हणलं, ते नशिबाचा भाग असतोय. पण इथे गेल्यानंतर आम्हाला मगर नाही, पण एक आजी एकटीच विराण्यात बसलेली दिसली. अरे आजी इथे काय करलं एकटी? जनावरं हिंडवाले वाटतं. अरे तिथं कोणतं आजी बसली की? आजी एवढं लांब कशी आली ग आजी? आणि काय कराय आली? खरोखर आजी बघू बाबा, डायन बियन असायची, गायब होईल बघ. बोलणार झाल्या. पिशवीतनं काय काढ लागल्या, खुरपी बिरपं काढते आता. पाणी पिशवी काढल्या, मी म्हणलं खुरपं काढून हाणते म्हटलं आता. काय नाही, फिरायला आलोय, जरा मगर बिगर दाखवाय की आजी आम्हाला. आमदा मगरी वर आले खाली गेल्या काय?
सारखी पण मगर मात्रात पडलेली असते. मग मगरला काय झालं आजीचं रेकॉर्डिंग थोडंसं होतं आणि भरपूर तिथे फिरल्यावर रेकॉर्डिंग पण होतं. पण काय भाग मित्रांनो, मग काय 10 मिनिटाच्या नाही 20 मिनिटाच्या पुढे जाईल म्हणून आपण तो दाखवत नाही जास्त. आणि या ठिकाणी पुन्हा डिगरच्या कृष्णाकडे परत आलेलो आहे आणि मुलं बघा पलीकडे पाणत्यावर नुसता मातीमध्ये खेळायला लागलेत. पवा आले दुपारी मुलं मातीमध्ये नुसता खेळायला लागलेत. पूर्णपणे मातीत खेळायचं बरं का, मग माती उधळत. हा आपल्या डिगरच्या कृष्णाकाठचा मेन घाट आहे. या ठिकाणी हातपाय धुतलं कारण की फिरून भरपूर दमलो होतो. आता किती फिरायचं राव, जवळजवळ 4.5 तास आज फिरलो पण काही नाही, मगरीचं चिन्ह नाही. मात्र पुलावर एक जणांनी मासा धरून आणलाय बहुतेक याला तांबर मोठी सापडली आहे. किती किलो आहे ब्लॉगर? 3 किलो 3.5 किलो. शपथ. तांबर, रोहू, कटला, वैशोडा ही देशी प्रजाती मित्रांनो माशांची. आणि किलाप म्हणजे टिलापिया ही बाहेरली प्रजाती आहे, ही साऊथ आफ्रिकेतून आलेली आहे. याच्याबद्दल देखील एकदा भाग बनवेन मी की प्युअर देशी प्रजातीचा मासा त्यांना सापडला आहे तांबर. आणि लगेच गिराईक देखील जमा झालेला आहे. असा मासा काय कोण ना कोण तर घेणारच. त्यामुळे आता इथून पुढे गेल्यानंतर मी मयुरेशला वैरण कापायची शिकवणार आहे थोडीशी जनावरांची. ती तोडल्याशिवाय ते हत्ती कसं तोडणार ना. उद्घाटन कर आणि जाऊ दे. फीत कापलेली आहे आणि मयुरेश वैरण तोडत आहे. दुया कसं तोडतो दुया वैरण. हां इथं बरोबर एका लाईन टाका अशी. जमतं येईल मयुर तुला पण. वरनं मारलास खालनं घे. परत ते पायाला घुसते. परत पायाला घुसते. बरोबर डन. हाय बरोबर आहे. बरोबर आपण मीच करतो. तो तोडायची प्रॅक्टिस करायला खरं, पण नंतर ज्या कोचार असतील त्या आमच्याच पायात घुसतील. त्यामुळे राहू दे. आता मयुरेशला घरापाशी सोडायला मी आलो आहे कारण दुपारी परत मगर पाहायला जायचं आहे. आणि या ठिकाणी आमचा मित्र अरे गणपतीचा सीझन आला आहे नाही का, सप्टेंबर जवळ आला आहे. गणपतीचा सीझन आल्यामुळे आमचा एक मित्र बापू हा इथे गणपती करत बसला आहे. आणि त्याने बनवलेले गणपती साचे बघा, साच्यामध्ये घालून असे उलटे ठेवलेले असतात साचा भरण्यासाठी. आणि बाहेर हे बनवून ठेवल्या मूर्ती ह्या आकर्षक आणि सुबक आहेत. 4 नंबरची मूर्ती तर काय एकदम मला मनमोहकच वाटली. आता कलर झाल्यानंतर हेच बाप्पा लोकांचं मन मोहून घेतील आणि लोकांना भरळ पाडतील की 400-500 रुपयाची मूर्ती त्यांना 400-500 रुपयाला देण्यातच. पुन्हा दुपारी गेला मित्रांनो, दुपारी तर भयानक विरान शांत, त्याच्यापेक्षा देखील भयानक ठिकाणी. आता तर मित्रांनो मगर पाहायच लागेल. आम शोधते हे मगर, कुठं हुडकालोय मगर आम्ही. आणि मगर आम्हाला दिसते कुठे बघा, हे बघा ओपनवर मगर दिसले त्या ठिकाणी एका बाजूला. हे बरं मगर हो कुठे हो तू वर आली का हो. चालल्या बघ हो. चालल्या दिसते काय. बास भाई 6 तासाची मेहनत जी 10 मिनिटं तुम्हाला दाखवली ती रंग लागली आणि मगर आपल्याला शेवटी दिसलीच आहे. आत्ता जस्ट तिथं बुडल्या, त्या तिथं बुडल्या बघा. आत्ता बघितली रेकॉर्डिंग होती, आत्ता त्या तिथं वर होतील. आत्ता 2 मिनिटं झालं. मगर मुंबईच्या मित्राच्या डोळ्यात मगर पाहून काय आनंदाची लहर चमकली हे मात्र बघण्यासारखी होती बरं का मित्रांनो. पण त्या ठिकाणी मगरीचे पाऊल आणि या ठिकाणी खुणा पाहून मी देखील घाबरलो. आणि आता इथे खाली जाऊन मी रेकॉर्डिंग थोडंसं करणार आहे. पण मयुरेश मला का वालता जाऊ नका एवढ्या जवळ जाऊ नका क्लोज. पण मी गेलो आहे. आपलं काय जरा गावाकडे असल्यामुळे थोडीशी भीती कमी राहते. आणि या ठिकाणी मगरीचे ठसे पावले भरपूर उठलेत. या ठिकाणी तिचा वावर असणार आहे, आम्हाला सापडला तिचा अड्डा. पण आपण त्या ठिकाणी काही सारखं जाणार नाही कारण की तिला देखील नॅचरल लाईफमध्ये डिस्टर्ब करणार नाही. हे बघा लांब उभारून तो बघायला लागला आहे. आणि डिगरच्या कृष्णाकाठी पुन्हा जाताना गुलमोहर फुललेला आहे. मोगरा फुला तसा गुलमोहर फुलला. मोगरा काय फक्त थोडाच फुलतो पण गुलमोहर पूर्ण रस्ता व्यापून टाकतो. अशा प्रकारे मित्रांनो खाली पहा, भाग हा 10 मिनिटाच्या कधीच पुढे निघून गेला आहे. आणि आपण आता दुसऱ्या भागात भेटू. उद्या येणार आहे हा भाग. वेगवेगळे भाग डिगरच्या कृष्णाकिनारी येतच असतात, तुम्ही पाहत चला. आणि कोण तुमचे मित्र असतील, तुमचा ग्रुप असेल तर त्याला देखील शेअर करत चला मित्रांनो. आता डिगरच्या कृष्णाकिनारी उद्या भेटू एका वेगळ्या भागात. आता मी घराकडे चाललेलो आहे, दमलेलो आहे खूप. उपाशी तापाशी आम्ही 6 तास फिरलो आहे पण त्याचं फळ मात्र नक्कीच रंग लागले. आणि डिगरच्या कृष्णाकिनारी उद्या भेटू या भागात.